Hello students, let's solve the next question. A small block of mass capital M moves with velocity 5 meter per second towards another block of same mass capital M placed at a distance 2 meter on rough horizontal surface. Okay. So question is like this. There is a rough horizontal surface like this on which a block of mass capital M is placed, and from this block at a distance of 2 meter another block of same mass is placed. Okay, and this surface is rough surface having coefficient of friction is 0.25. The collision between two blocks is elastic, and this first block is moving towards the second block with the velocity 5 meter per second. Collision between two blocks is elastic. The separation between blocks when both of them come to the rest. ओके, दोन्ही रेस्ट मध्ये आल्यानंतर त्यांच्यामधलं सेपरेशन काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मला सांगा, दोन्ही ब्लॉकचं मास सेम आहे, कोलिजन झाल्यानंतर काय होईल रे? लगेच तुम्हाला थिंक झालं पाहिजे, सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नाही. कोलिजन झाल्यानंतर काय होणार? वेलोसिटी एक्सचेंज होणार. हा, परफेक्टली इलास्टिक कोलिजन मास सेम असेल तर वेलोसिटी एक्सचेंज होते. याचं 5 मीटर पर सेकंड आणि याचं 0 मीटर पर सेकंड असेल तर याला कोलिजन नंतर काय होणार? याला 5 मिळणार आणि याला 0. परंतु हे 5 न कोलाइड होणार काय याच्यावर? हा ऑब्जेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर 5 न कोलाइड होणार काय? हा पण एक क्वेश्चनच आहे. इथं फ्रिक्शन आहे, तो पुढे जाईल तसं व्हेलॉसिटी कमी होत जाणार. जस्ट बिफोर कोलिजन किती व्हेलॉसिटी होईल ते अगोदर आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. ओके, आता इथं फ्रिक्शनल फोर्स किती येणार बघा. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा रे. म्यू इंटू नॉर्मल. नॉर्मल रिएक्शन किती? mg. So frictional force is equal to mu mg. Okay, and therefore retardation due to this frictional force किती होणार आहे? Retardation due to this frictional force, that is mu mg divided by m. So retardation इथे क्रिएट होणार आहे mu g एवढं. ओके, आणि याच्यामुळे 5 मीटर पर सेकंडची वेलोसिटी काय होणार? कमी कमी होत जाणार. बिफोर कोलिजन ती वेलोसिटी किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो हियर रिटार्डेशन इज इक्वल टू म्यू जी येणार आहे. ओके, आता 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर वेलोसिटी किती होणार ते अगोदर काढूया. ओके, सो वेलोसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग 2 मीटर, वेलोसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स of 2 मीटर. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करूया. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as, कारण रिटार्डेशन आहे म्हणून. ओके, सो फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर इज 25 मायनस 2 इंटू रिटार्डेशन इज म्यू जी. रिटार्डेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 0.25 इंटू 10, दॅट इज 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द रिटार्डेशन. सो 2.2 इंटू 2.5 आणि त्याला कोलिजन होण्यासाठी 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागणार आहे. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस, ओके जस्ट अ मिनिट, 2as ना, 2 ऍज इट इज. रिटार्डेशन आहे 2.5 आणि डिस्टन्स येणार आहे 2 डिस्टन्स मधून ट्रॅव्हल करणार आहे. सो दिस व्हॅल्यू इज कमिंग टू बी 10. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू 15. सो फी इज इक्वल टू अंडर रूट 15 मीटर पर सेकंड, म्हणजे जस्ट बिफोर कोलिजन वेलोसिटी किती असणार? 15 मीटर पर सेकंड. आता हे माहिती आहे की दोन ऑब्जेक्ट सेम मासचे असले, दुसरा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असला तर वेलोसिटी इंटरचेंज होणार, म्हणजे कोलिजनच्या वेळी असं कोलिजन होणार आहे. ओके, जस्ट ऍट द टाइम ऑफ कोलिजन ही कंडिशन असणार आहे. ओके, याची वेलोसिटी असणार आहे रूट 15, याची वेलोसिटी असणार आहे 0, आणि आफ्टर कोलिजन मग कसं होणार? मग याची वेलोसिटी 0 होणार. दिस इज आफ्टर कोलिजन, आणि याची वेलोसिटी किती होणार आहे? रूट 15 होणार आहे. म्हणजे आहे त्या पोझिशन पासून हा काय होणार? रूट 15 न पुढे ट्रॅव्हल करणार आहे. आता किती डिस्टन्स जाऊन थांबणार आहे तो? स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरूया मग, किंवा पुन्हा एकदा थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करा. स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय रे? यू स्क्वेअर बाय 2a. हा, किती स्पीडनं जाणार तो? रूट 15 ना, त्याचा स्क्वेअर 15 डिवायडेड बाय 2 टाइम्स a किती आहे? 2.5.
सो 15 डिवायडेड बाय काय होणार 5. सो किती डिस्टन्सला म्हणजे हा जो सेकंड ऑब्जेक्ट आहे. ओके, सो दिस इज फर्स्ट ऑब्जेक्ट, दिस इज सेकंड ऑब्जेक्ट, फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड ऑब्जेक्ट. फर्स्ट इथं येऊन थांबणार आणि तिथून काय होणार आहे सेकंडची मोशन चालू होणार कितीनं √15 आणि √15 ट्रॅव्हल केल्यानंतर किती मीटर डिस्टन्स जाऊन थांबणार आहे 3 मीटर डिस्टन्स जाऊन थांबणार. ओके, सो फायनल आन्सर काय येणार आहे. फायनल आन्सर येणार आहे दॅट इज इक्वल टू 3 मीटर. सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट 3 मीटर्स येणार. बरोबर आहे का. सेपरेशन बिटवीन ऑब्जेक्ट, कारण हा ऑब्जेक्ट 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार इथे येऊन थांबणार आणि तिथून पुढे दुसरा ऑब्जेक्ट काय होणार आहे 3 मीटर जाऊन पुढे थांबणार आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं सेपरेशन होणार आहे 3 मीटर. ओके, व्हेन बोथ दी स्टॉप्स. करेक्ट ना. हा प्रॉब्लेम असा पण सॉल्व्ह करता येईल आपल्याला की सपोज तिथं एकच बॉडी आहे आणि त्याला फ्रिक्शन प्रोड्यूस केलेलं रिटार्डेशन किती आहे. रिटार्डेशन इज 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड. हा एकच ऑब्जेक्ट असेल आणि हा रफ सरफेसवर पुढे ट्रॅव्हल करत असेल तर व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आणि फायनली थांबणार आहे. आणि या एक फक्त ऑब्जेक्ट असेल तर त्याचं स्टॉपिंग डिस्टन्स पण काढून बघूया म्हणजे तुम्हाला याच्यावर आणखी एक इन्फॉर्मेशन कळेल. तर स्टॉपिंग डिस्टन्स येणार आहे फॉर्म्युला नेहमीप्रमाणे u²/2a. हा कुठून आलाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वरून. u² म्हणजे 25 आणि 2a म्हणजे काय होणार आहे दॅट इज 2 × 2.5 दॅट इज इक्वल टू 5. सो तो 5 मीटरला जाऊन थांबणार आहे. 5 मीटरला जाऊन थांबणार. बरोबर. आता इथं बघा हा ऑब्जेक्ट सुरुवातीला इथं होता. दुसरा ऑब्जेक्ट 2 मीटरला आहे त्याच्यापासून. ओके, आणि हा याच्यावर इन्सिडेंट झाला. हा पुढे जाऊन किती डिस्टन्सला जाऊन थांबतो सेकंड ऑब्जेक्ट. इथून 3 मीटरला जाऊन थांबतो. 3 मीटरला जाऊन 3 मीटरला जाऊन. आणि एकच ऑब्जेक्ट असेल तर किती डिस्टन्सला जाऊन थांबतो 5 मीटरला. म्हणजे इथं एक ऑब्जेक्ट असला काय किंवा आणखी कितीही ऑब्जेक्ट असले काय. ओके, म्हणजे आयडेंटिकल पाहिजेत सगळे. पहिल्या ऑब्जेक्टनं जेवढं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे तेवढंच काय होणार आहे फर्स्ट पोझिशन पासून सेकंड डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. बघा म्हणजे पहिला ऑब्जेक्ट 2 मीटर डिस्टन्स जाऊन सेकंड ऑब्जेक्टवर कोलाइड होणार आणि सेकंड ऑब्जेक्ट तिथून पुढे 3 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि एकच ऑब्जेक्ट इथं असेल कोलिजन झालंच नाही तर तो डिस्टन्स डायरेक्टली 5 मीटर जातोय. म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे दोन्ही ऑब्जेक्टनं मिळून ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे स्टॉपिंग डिस्टन्स. दोन्ही सेमच येतं. कधी हे मास सेम असेल तर असं होत आहे. म्हणजे सेपरेशन किती येणार आहे वन्स अगेन 3 मीटरचं सेपरेशन येणार. बर, इथं एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन मी विचारतो. सपोज हा ऑब्जेक्ट आहे 5m चा, याची व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंड आणि हे सगळे स्मूथ सरफेसवर आहे. ऑल आर ऑन दी स्मूथ सरफेस. याच्या पुढे आहे m मासचा ब्लॉक, त्याच्या थोडस पुढे ठेवलेला आहे 2m मासचा ब्लॉक, त्याच्या पुढे ठेवलेला आहे 3m मासचा ब्लॉक आणि शेवटी ठेवलेला आहे परत 5m मासचा ब्लॉक. ओके, ऑल कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. ओके, तर क्वेश्चन काय आहे फायनल ऑब्जेक्ट. आता पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्यावर येऊन आदळणार, मग दुसरा तिसऱ्यावर आदळणार, मग तिसरा चौथ्यावर आदळणार, चौथा मग पाचव्यावर आदळणार. शेवटचा ऑब्जेक्ट किती व्हेलॉसिटीनं पुढे जाईल असा क्वेश्चन आहे. लास्ट ऑब्जेक्ट किती व्हेलॉसिटीनं पुढे जाईल दॅट इज द क्वेश्चन. काय वाटतंय तुम्हाला. ओके, या क्वेश्चन मध्ये बघा 5m चा मास 20 मीटर पर सेकंड निघालाय. हा कम्प्लिटली स्मूथ सरफेस आहे आणि बाकीचे सगळे मासेस जे आहेत ते काय सुरुवातीला रेस्ट मध्ये आहेत. तर लास्टचा जो 5m आहे त्याची व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. So suppose this is first, this is second, this is third and this is the fourth. ओके, आता व्हेलॉसिटी कॅल्क्युलेशन करूया. आता आपल्याला माहित आहे की हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन मध्ये सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी जर टार्गेट पार्टिकल रेस्ट मध्ये असेल, इफ टार्गेट इज ऍट द रेस्ट, ओके, टार्गेट ऍट रेस्ट असेल तर सेकंड पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो दॅट इज 2m1 डिवायडेड बाय m1 प्लस m2 इंटू व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट पार्टिकल. Okay, so this is the velocity of the target particle असं म्हणूया. टार्गेट पार्टिकल. ओके, आता 5m चा मास 2m वर कोलाइड झाला
तर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन काय येणार बघा, व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल आफ्टर कोलिजन इज 2 times mass of the first body that is 5 m divided by addition of mass that is equal to 6 m into velocity of first particle is equal to 20. म्हणजे किती होणार, m m गेट कॅन्सल हिअर. ओके, 2 न 6 ला डिवाइड केलं तर 3 राहणार आहे. अँड देअरफॉर दिस velocity is 100 divided by 3 okay meter per second. So after collision velocity of first particle will be 100 meter per second आणि 100 meter per second 100 by 3 meter per second न काय होणार आहे, तो 2m वर कोलाइड होणार आहे. आता m आणि 2m चं ज्यावेळी कोलिजन होणार आहे, ओके, m आणि 2m चं ज्यावेळी कोलिजन होणार त्यावेळी 2m ची व्हेलॉसिटी किती मिळणार बघा. 2m ला म्हणजे सेकंड, हा याला सेकंड ऑब्जेक्ट म्हणूया. सेकंड ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, पुन्हा एकदा या दोन कोलाइडिंग बॉडी मध्ये फर्स्ट बॉडीचा मास किती आहे, m, म्हणजे 2m1 च्या ठिकाणी काय येणार आहे, 2m येणार. ओके, डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ द टू मासेस दॅट इज इक्वल टू 3m इंटू फर्स्ट ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट वर किती व्हेलॉसिटीनं स्ट्राइक व्हायला लागलेला आहे, दॅट इज 100 डिवाइडेड बाय 3. सो m हिअर गेट कॅन्सल. ओके, हे किती होणार आहे मग आता, दॅट इज 200 डिवाइडेड बाय 100 into 2 that is equal to 200 divided by 9 meter per second. Okay, so this is the velocity of second particle. आता velocity of third particle काढूया. तर 2 आणि 3 चा आता कोलिजन होणार आहे. 2 आणि 3 चं कोलिजन होत असताना velocity of third particle is equal to 2 आणि 3 चं कोलिजन होत असताना फर्स्ट पार्टिकलचा मास म्हणजे काय येणार आहे, 2m येणार आहे. सो 2 into 2m divided by total mass is equal to 5m into कोलिजन मधल्या फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी, इन्सिडेंट पार्टिकलची व्हेलॉसिटी, दॅट इज 200 by 9. ओके, सो m हिअर गेट कॅन्सल. ओके, किती होणार आहे, 800 डिवाइडेड बाय 45 मीटर पर सेकंड. ओके, 800 divided by 45 मीटर पर सेकंड. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ थर्ड पार्टिकल. ओके, आता थर्ड पार्टिकल फोर्थ वर जाऊन कोलाइड होणार आहे. सो velocity of fourth particle finally will be, velocity of fourth particle finally will be mass of the incident 2 times mass of the incident particle म्हणजे 2 into 3m होणार, divided by total mass that is equal to 8m into incident velocity is 800 divided by 45. So here m get cancel. 8 न 800 ला डिवाइड केलं तर 100 येणार आहे. ओके, सो इथे येणार आहे 2 into 3 that is equal to 6, 600 divided by 45. So 40 divided by 3 meter per second is the velocity of the last particle. म्हणजे असं रिपीटेटिव्ह कोलिजन जर झालं तर या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके ओके, अप टू दिस द पार्ट ऑफ परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन किंवा इलॅस्टिक कोलिजनचा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. आता आपण जाणार आहे इन इलॅस्टिक आणि परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज इन इलॅस्टिक कोलिजन. इनइलॅस्टिक कोलिजन. इनइलॅस्टिक कोलिजन. आता इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, आता मोस्ट ऑफ द कोलिजन डे टू डे लाईफ मध्ये आपल्या मोस्ट ऑफ द कोलिजन जे होतात ते काय असतात, इनइलॅस्टिक कोलिजन्स असतात. तर इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये काय, ज्याच्यामध्ये मोमेंटम कन्झर्व होतं परंतु कायनेटिक एनर्जी मात्र कन्झर्व होत नाही. लक्षात घ्या, मोमेंटम इज कन्झर्व बट कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्झर्व. लक्षात घ्या. बरं, असा क्वेश्चन विचारला की इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये एनर्जी कन्झर्वेशन होतंय काय, एनर्जी कन्झर्वेशन होतंय का, तर आन्सर करेक्ट आन्सर याचा येणार आहे एनर्जी कन्झर्वेशन होतंय. म्हणजे बिफोर कोलिजन जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच आफ्टर कोलिजन टोटल एनर्जी असणार आहे. काय कन्झर्व होत नाही, व्यवस्थित लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जी कन्झर्व होत नाही. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन जास्त असते आणि कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन काय होते, कमी होते. आणि असे का होते, कारण अनेक वेळा काय होतं, जेव्हा जेव्हा कोलिजन होतंय, दोन बॉडीचं कोलिजन होतंय त्यावेळी काय होतं, तिथं हीट निर्माण होते, तिथं साऊंड निर्माण होतो, त्याचबरोबर दोन बॉडीचं काय होतंय, डिफॉर्मेशन होतंय. दोन बॉडी डिफॉर्म होतात म्हणजे काय होतात, बेंड होतात वगैरे, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन कारचं कोलिजन झालं, दोन हाय स्पीडनं कार निघालेली आहेत आणि दोन कारचं कोलिजन झालं, तर काय होणार आहे, त्या दोन्ही कारचा काय झालेला असणार आहे, पूर्णपणे बेंडिंग झालेला असणार आहे. आता कुठलाही ऑब्जेक्ट बेंड करायचं म्हटलं तर त्याला एनर्जी लागते. वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर वगैरे ते तुम्ही स्टडी केलेला असेल इलॅस्टिसिटी मध्ये. कुठलाही ऑब्जेक्ट बेंड करायचं म्हणजे त्याच्यासाठी वर्क डन लागणार, म्हणजे त्याच्यासाठी एनर्जी लागणार आहे. त्याचबरोबर कोलिजन झालं की साऊंड निर्माण होतो,
त्या साऊंड निर्माण करायला काही एनर्जी लागणार, त्याचबरोबर तिथं हीट एनर्जी देखील निर्माण होते कोलिजन मध्ये. ओके, म्हणजे अशा प्रकारे इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे ना, ती साऊंड, हीट आणि पर्टिक्युलरली डिफॉर्मेशन याच्यामध्ये काय होते, काही एनर्जी वेस्ट होते. आणि काही एनर्जी वेस्ट झाल्यामुळे काय होणार आहे, तिथं टोटल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन विल बी लेस. आणि त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कन्झर्वेशन इथं होत नाही. कायनेटिक एनर्जीचं कन्झर्वेशन होत नाही, लक्षात घ्या. तर इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, कोलिजन इन विच मोमेंटम इज कन्झर्व्ड. आता कुठलंही कोलिजन असू दे, मोमेंटम मात्र कन्झर्व होणारच आहे. म्हणजे दोन कारचं जरी कोलिजन झालं, किती त्यांचं बेंडिंग, क्रॅशिंग वगैरे झालेलं असलं तरी टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन काढलं आणि टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन काढलं तर ते नेहमी सेमच येणार आहे. ओके, सो कोलिजन इन विच मोमेंटम इज कन्झर्व्ड but kinetic energy is not conserved. Is called as inelastic collision. Okay, is called as inelastic collision. ओके, म्हणजे याचा मीनिंग काय होतो, इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये, इनइलॅस्टिक किंवा त्याला काय म्हणतो आपण, सेमी इलॅस्टिक अनेक वेळा म्हणतो. सेमी इलॅस्टिक वर्ड का वापरला जातो, कारण इनइलॅस्टिक मध्ये काय होतं, इनइलॅस्टिक असं काही वेळेला अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता असते. इनइलॅस्टिक असं सेपरेट म्हटलं तर इलॅस्टिक कोलिजन मध्ये असा पण त्याचा मिनिंग होऊ शकतो. तर सेमी इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होणार आहे, इनइलॅस्टिक असं म्हणायला पाहिजे, किंवा इन सेमी इलॅस्टिक कोलिजन काय होणार, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू काय असतं, मोमेंटम आफ्टर कोलिजन असतं. मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन असणार आहे. ओके, सो मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे काय असणार आहे, m1 u1 प्लस m2 u2 असणार आहे. अँड इट इज नॉट ओनली सम, इट इज अ वेक्टर सम. ओके, म्हणजे डायरेक्शन कन्सिडर करून केलेली सम असणार आहे. आणि आफ्टर कोलिजन m1 v1 बार प्लस m2 v2 बार हे कोलिजन नंतरच्या व्हेलॉसिटी आणि मोमेंटम असणार आहे. तर दिस कंडिशन इज डेफिनेटली सॅटिस्फाईड देअर. बट कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन, kinetic energy before collision is more than काय असणार आहे, more than kinetic energy after collision असणार आहे. ओके, आणि असं का होतं लक्षात घ्या, सम अमाउंट ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी इज लॉस्ट इन बिकॉज some kinetic energy is lost. Some kinetic energy is lost in काय, heat, sound and deformation. डिफॉर्मेशन म्हणजे काय, बेंडिंग. ओके, आता इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होतं, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असतं, बरोबर. मग इन इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच इज नॉट इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो देअरफॉर इन इलॅस्टिक कोलिजन इनइलॅस्टिक कोलिजन काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज नॉट इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. आणि त्याचबरोबर काय येणार आहे, velocity of approach
इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच इज नॉट इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन सेम नसतात. आणि त्याच्यामुळं इथे एक महत्वाची क्वांटिटी आपल्याला आता स्टडी करायला मिळणार आहे आणि ती आहे दॅट इज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ओके, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ओके, आता हे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असतं बघा, इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई अँड कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. ओके, जस्ट मी व्हेलॉसिटी लिहितोय परंतु ऍक्च्युअली ती रिलेटिव्ह आहे, लक्षात घ्या. इट इज द रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन, ओके, टू काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. ओके, म्हणजे कोलिजनच्या अगोदर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच असणार आहे, कोलिजन नंतर व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असणार आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच यालाच काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असं म्हणतो. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इक्वल टू लिहिणार आपण φ2 मायनस φ1 डिवाइडेड बाय काय येणार आहे, u1 मायनस u2. कारण ते सुरुवातीला काय होणार आहे, u1 मायनस u2 या व्हेलॉसिटीने एकमेकाला अप्रोच करत असणार आहेत आणि कोलिजन झाल्यानंतर काय होतं, व्हेलॉसिटी ज्याची कमी आहे त्याची वाढतात आणि ज्याची जास्त आहे त्याची कमी होतात आणि त्याच्यामुळे φ2 मायनस φ1 काय होतात, ते सेपरेट व्हायला लागतात. तर याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आता हा कोएफिशियंट परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल तर व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन असतं ना. त्याच्यामुळे परफेक्टली इलॅस्टिक कोलिजनला किंवा इलॅस्टिक कोलिजन मध्ये कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, सो फॉर इलॅस्टिक कोलिजन, फॉर इलॅस्टिक कोलिजन कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती येणार आहे, एक्झॅक्टली इक्वल टू 1 येणार आहे. फॉर इनइलॅस्टिक किंवा सेमी इलॅस्टिक कोलिजन, फॉर इनइलॅस्टिक कोलिजन काय होणार आहे, E इज लेस दॅन 1 असणार आहे. इज लेस दॅन 1 म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 0.5, 0.6, 0.2 अँड सो ऑन. अँड फॉर perfectly inelastic collision, perfectly inelastic collision. आता मी परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन तुम्हाला एक्सप्लेन केले, बरोबर आहे ना. परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, कोलिजन नंतर दोन्ही बॉडी सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतात किंवा कोलिजन नंतर दोन्ही बॉडी चिकटून बसतात, त्याला काय म्हणायचं, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. तर दोन्ही बॉडी कोलिजन नंतर सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतात किंवा दोन्ही बॉडी चिकटून बसतात, म्हणजे दोन्ही बॉडी सेपरेटच होत नाहीत एकमेकापासून, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन 0 येणार आहे. म्हणजे 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन जे आहे त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असते, मिनिमम व्हॅल्यू 0 असते आणि इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये ती व्हॅल्यू 0 to 1 च्या मध्ये असणार आहे. 0.2, 0.3, 0.6 अँड 7 अँड सो ऑन लाईक दिस, 0.7 अँड सो ऑन. ओके, सो परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजनला 0 व्हॅल्यू आहे, इनइलॅस्टिक कोलिजनला लेस दॅन 1 आणि इलॅस्टिक कोलिजनला किती येते, 1 एवढी व्हॅल्यू येते. ठीक आहे, आता ही जी कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते आणि कशावर डिपेंड नसते, लक्षात घ्या. तर इट डिपेंड्स ऑन कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कशावर डिपेंड असतं, नेचर ऑफ मटेरियल ऑफ द टू कोलाइडिंग सरफेस. नेचर ऑफ मटेरियल म्हणजे ते दोन बॉडी ज्या कोलाइड होणार आहेत त्यांचं मटेरियल जे आहे, ओके, ते सॉफ्ट आहे का हार्ड आहे, ओके, त्या मटेरियलवर डिपेंड असणार आहे. आणि या एकाच गोष्टीवर काय असतं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन डिपेंड असतो. कशावर डिपेंड नसतो, तर independent of coefficient of restitution is independent of masses of two bodies.
ओके, दोन्ही बॉडीच्या मासेसवर डिपेंडंट नसतो किंवा व्हेलॉसिटीवर देखील डिपेंड नसतो. व्हेलॉसिटीज ऑफ बॉडीच्या व्हेलॉसिटीवर देखील डिपेंडंट नसतो. ओके, हे लक्षात ठेवा. आता याच्या फॉर्म्युल्यावरून याचं SI युनिट डायमेन्शन काढायचा जर प्रयत्न केला तर न्यूमरेटरला काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी आहे. डिनॉमिनेटरला काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी आहे. न्यूमरेटर मीटर पर सेकंड येणार, डिनॉमिनेटर देखील मीटर पर सेकंड मध्ये येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, इट इज युनिटलेस डायमेन्शनलेस क्वांटिटी. Unitless and dimensionless quantity. It is a unitless dimensionless quantity. Okay, it is a pure number. Okay, so this is the initial information related to the coefficient of restitution. So coefficient of restitution is the ratio of velocity of separation to the velocity of approach. So E is equal to V2 minus V1 divided by U1 minus U2. Okay, and elastic collision is equal to 1. perfectly inelastic collision is equal to 0 आणि inelastic collision मध्ये is less than 1 असतं. ते नेचर ऑफ मटेरियल वर फक्त डिपेंड असतं. कोलायडिंग बॉडीच्या मटेरियल वर डिपेंड असतं. ते मासेसवर डिपेंड नसतं किंवा व्हेलॉसिटीवर डिपेंड नसतं. अँड इट इज अ युनिटलेस डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके.